दरम्यान लाडकी बहीण योजनेवरनं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। निवडणुकीच्या आधी हे जे कोणतीही शहनिशा न करता सरसकट 1500 रुपयाचा जो व्यवहार केला त्याच्यावर अनेकांचा आक्षेप होता। राज्याच्या मुख्यमंत्र्याने सुद्धा 2 दिवसापूर्वी सांगितलं की निकष बदलावे लागतील। 1500 रुपयाला मतं बहिणींची महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला। ज्यांचं उत्पन्न खूप छान आहे, चांगलं आहे, मोठ्या मोठ्या कार्यालयातही काम करतात, अशा घरातल्या 3-3 महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जात आहेत। म्हणजे हे पैसे तुम्ही चुकीच्या मार्गाने दिलेत। ज्या महिलांना हे पैसे दिले ते तुम्ही परत काढून घेऊ नका, त्यांना नोटीसच पाठवू नका की पैसे जमा करा म्हणून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।